ही चिकन थाळी आहे आणि ती मटन थाळी आहे। चिकन थाळीमध्ये आपण चिकन फ्राय, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकट फ्राय म्हणजे झिंगा आणि इंद्रायणी घरगुती आपला राईस आणि भाकरी, चपाती, रोटी आणि हे पोटभर जेवण 200 रुपयाला थाळी एका व्यक्तीसाठी की 200 रुपयाला। त्यात तुम्हाला परत काय पुन्हा चार्जेस देण्याची गरज नाही। त्यात राईस असेल, रस्सा असेल आणि भाकरी असेल, ते काय लागेल ते तुम्हाला अनलिमिटेड दिले जाते। माझे नाव चारुदत्त प्रकाश चव्हाण, मुक्काम पोस्ट सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा। आपली मटन थाळी घरगुती रोज म्हणजे फ्रेश मटणापासून आणि मसाले सुद्धा त्याला घरगुतीच वापरले जातात। त्यात तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, इंद्रायणी राईस आहे, सुकट फ्राय आहे आणि भाकरी, चपाती, राईस आणि रस्सा। ते काय पोटभर लागेल ते एका व्यक्तीसाठी ती थाळी 270 रुपयाला। तेच त्याच्यामध्ये बाकी एक्स्ट्रा चार्जेस आपण कुठलेही घेत नाही। ताज्या प्रकारे गावातून आपण मटन रोजचे रोज घेतो आणि त्यापासूनच फ्रेश मध्ये आपण लोकांना खिशाला परवडेल अशा दराला देतो। तिघ चौघ जण घरातीलच आहे, वडील असतात, आई असते, माझी बायको आहे, मी आहे, आम्ही स्वतः जण 4 लोक घरातले। सकाळपासून जरी स्टाफ ड्युटीवर असतो पर्यंत जवळजवळ 70-80% मटन शिजवणं, रस्सा करणं, बाकी आपलं त्यांना कटिंग वगैरे करून सगळं साहित्य ठेवणं व्यवस्थित मध्ये। मग त्यावेळेला आपले ते 4 कामगार आपण घरीच करतो आणि येणारे ग्राहक सुद्धा रेग्युलरच कस्टमर, जे पहिले नाश्ता करत होते ते आता जेवायला थांबायला लागले, जेवायला प्रवासी येतात। पण ते जास्तीत जास्त प्रमाणात शनिवार रविवारचं तर काय वेळेला साहेब म्हणजे 9-9:30 वाजता सुद्धा मटन संपतो। मग त्यावेळेला आम्ही खोटं बोलून तर देऊ शकत नाही, त्याला वेळ लागतो। मग अशा प्रकारे म्हणजे काय वेळेला अशी गडबड होते। एवढे लोक प्रेम करतात, एवढी लोक येतात, म्हणजे 50 रुपयाच्या ठिकाणी जरी 10 रुपये राहिले, 2 रुपये राहिले तरी आम्ही त्यात समाधानी। फॅमिलीचं सेक्शन सेपरेट आहे आणि त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे, त्यामुळे बाकी त्या ग्राहकांचा ह्या ग्राहकांना त्रास होत नाही आणि म्हणून बऱ्यापैकी फॅमिली सुद्धा जेवण चांगलं असतं, त्यांच्या बरोबर येणारे सुद्धा एन्जॉयमेंट करू शकतात। काय लोक तर फोन करून येतात की बाबा जेवण वगैरे आहे ना, सगळं चालू आहे ना, असं विचारून येतात। 2006 साली वडिलांनी रसाचं गुऱ्हाळ टाकून दिलं, रसाचं गुऱ्हाळ सुद्धा चांगल्या प्रकारे चालत होतं। माझा हलगर्जीपणा, नजर चुकीमुळे थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि त्या गुऱ्हाळात माझा डावा हात गेला। डावा हात गेल्यामुळे शरीराला अपंगत्व आलं आणि 1-2 वर्षभर त्या दवाखान्यात त्याच्यात सगळे गेल्या गोष्टी नंतर मग रस्त्याकडे जागा आहे आणि आता हे हाताला बोट नसल्यामुळे कुठं नोकरी लागणार नाही अशी त्यावेळेला पण भावना म्हणजे आपलं छोटंसं हॉटेल टाकून देऊ याला आणि मग हॉटेल चालू केलं। मग सुरुवातीला सर आम्ही त्यावेळेला चहा, नाश्ता, वडापाव, कांदा भजी, परत कुर्मापुरी म्हणून आमची फेमस, कोल्हापूरवरून जे पहाटे पुण्याला 9ला ज्यांना पोहोचायचंय ते पहाटे 5 वाजता कोल्हापूरवरून निघाले तर 7 वाजता इथं नाश्त्याला असायचे। ते लोकांची सवय झाली होती आणि ग्राहक पण भरपूर होतं। व्यवसाय म्हणल्यानंतर वाढ तर पाहिजेच, मोबाईल अपडेट होत असेल तर माणसानं सुद्धा अपडेट झालं पाहिजे। त्या प्रकारे मग हळूहळू मी व्यवसायात प्रगती करत गेलो। जागा स्वतःची असल्यामुळे डेअरिंगनं हॉटेल बांधकाम असेल किंवा हे स्ट्रक्चर असेल हे सगळं उभं केलं। आता थाळीला यायला इथं दावजी पाटील देवस्थान आहे, तिथं पण सर्वसामान्य लोक देवाला येतात आणि महाबळेश्वरला पण मध्यम वर्ग आता बऱ्यापैकी लोक पुण्यातून पासून 2 तासाचं अंतर आहे। सकाळी जर प्रवासी निघाला तर संध्याकाळी घरी जातोय, शनिवार रविवार विकेंडला बऱ्यापैकी लोक येतात। मग अशा प्रकारचे हे जवळचीच लोक रेग्युलर येतात, त्यामुळे तेच लोक कस्टमर, ग्राहक तेच आहेत, मालक पण तोच आहे, फक्त थोडंसं अपडेट करत करत आपण या थाळीपर्यंत। पण मग रिजनेबल रेट मध्ये 2 रुपये जरी राहिलं तरी जास्त प्रमाणात थाळ्या गेल्या तर ते पैसे आपल्याला मिळून जातात। लोकांची सेवा होती, रोजच्या जाण्यातून प्रवास करत कुठं जरी गेलं तरी ओळखीची लोक ग्राहक म्हणून आपले मित्र झालेले आहेत ते भेटतात, त्या समाधान मिळतं, बाकी नाही। आपलं हॉटेल इथं पुणे बेंगलोर हायवे, महाबळेश्वर फाटा, सुरूर, पिनकोड आहे 415517, मोबाईल नंबर आहे 8686620303। आज सुरूर फाट्यालाच आहे आणि इथल्या जवळच्या आसपासच्या लोकांना सुद्धा पार्सल सुविधा सुद्धा या नंबरवरून आम्ही घरपोच सेवा देतो।